यानंतर पुन्हा एकदा आपण राजकीय बातम्यांकडे वळतोय। बीडच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे। बीड जिल्ह्याला वारंवार बदनाम करू नका, कोण बोलतंय त्यांचा इतिहासही पाहायला हवा, असा टोला पंकजा मुंडेंनी लगावलाय। या संदर्भात पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। पाहूया। पालकमंत्रीवरून काल तुम्ही प्रतिक्रिया दिली की तुम्हाला मिळालं असतं तर बरं वाटलं असतं, पण नाही मिळालं तर ठीक आहे, काय हरकत नाही। तुम्ही जेवढी समंजस भूमिका घेतली तेवढे आपले मित्रपक्षाचे सहकारी दाखवताना दिसत नाहीत, शक्ती प्रदर्शन करतायत, आंदोलनं करतायत। मी काही ते पाहिलं नाही। मी सध्या इतकी डिपार्टमेंट समजून घेण्यामध्ये स्वतःला व्यस्त ठेवलेलं आहे, सकारात्मक कामांमध्ये मी व्यस्त राहण्यात पसंत करते आणि मी काही नाराजी वगैरे दाखवली नाही। मला पत्रकारांनी समोरून प्रश्न विचारला की तुम्हाला बीडचं दिलं असतं तर मला आनंद झाला असता। आता माझ्या जिल्ह्याच्या जे माझे फॉलोअर आहेत त्यांना वाटावं का की मला आनंद झालाय बीड सोडून, त्यांना मलाही तेच वाटणार की माझ्या जिल्ह्यात काम करावं, पण ह्याच्याविषयी माझ्या मनामध्ये कुठलाही आक्षेप असण्याचं कारण नाही। मी जालन्याचं लगेच कलेक्टर SP सगळ्यांनी मला फोन केले, जालन्यातल्या सगळ्या पक्षाच्या आमदार खासदारांनी माझ्याशी चर्चा केली, नेत्यांनी सगळ्या फोन करून अभिनंदन केलं, ट्विटरवर अभिनंदन केलं। मी उत्सुकतेने ते काम करायला तयार आहे। नाही, आताच्या जे आकडेवारी समोर आली त्याच्यामध्ये बीड सगळ्यात जास्त बोगस या योजनेचा लाभ घेताना दिसला, त्यानंतर परभणी दिसलं। समोर आली ना त्याची तथ्य तपासली पाहिजे। कसं असतं, एखादा व्यक्ती आरोप करतोय त्याला काही तथ्य मानून नाही चालणार ना, तर राजकीय आणि सार्वजनिक जीवनात तर जर आरोप झाला असेल किंवा तसं काही आलं असेल तर ते तथ्यात मुख्यमंत्री तपासून पाहतील। शेवटचा प्रश्न, खरंच ज्या पद्धतीने बीडला गेल्या काही दिवसात, म्हणजे काल काही मंत्री सुद्धा म्हणतात की बीड सारखं प्रशासकीय कामकाज चालून देणार नाही किंवा असं इतक्या स्वरूपाचं बदनामी जर ज्या पद्धतीने होत असेल तर तुम्हाला त्या जिल्ह्याचे नेते म्हणून, म्हणजे तुम्ही मुळात महाराष्ट्राचे जरी असला तरी जिल्ह्याचे नेते असताना तुम्हाला या गोष्टीमध्ये कुठेतरी किती मोठ्यामध्ये चेंजेस करायला हवे असं वाटतं? मला काही चेंजेसची आवश्यकता नसते। राजा जैसा राजा तैसी प्रजा। राजाने जर अधिकार चांगले वापरले तर सगळे त्याचे मंत्रिमंडळ, त्याचे नवरत्न सगळे चांगले काम करत असतात। तसंच आमच्या हातामध्ये असताना आम्ही चांगलं काम केलं। मी स्वतः पालकमंत्री होते, एक एवढी घटना चोळीच्या टोक्यावरी घडली नाही। अत्यंत सुंदर प्रशासकीय कारभार असला तरी एखादा अधिकारी चुकीचं काम करू शकतो, तरी एखादा डिपार्टमेंटमध्ये चुकीचं काम करू शकतो, पण सर्वच चुकीचं चाललंय तर ते चूक आहे आणि बीड जिल्ह्याची बदनामी ही चूक आहे असं माझं म्हणणं आहे। बरोबर। कारण आणि ती पण हे बघ, प्रत्येकाला इतिहास आहे, प्रत्येकाचा हिस्ट्री आहे। असं कोणी म्हणजे कोणी मला माहित नाही कोण बोललं असेल तर, पण बोलणाऱ्यांचा पण इतिहास असतो ना जो, तर कमीत कमी बोलताना की आपण कोणाला बोलतोय, का बोलतोय असं नाही बोललं पाहिजे, कोणत्या जिल्ह्याला रोखून नाही बोललं पाहिजे। मला माहित नाही कोणी बोललं असेल तरी पण बोललं नाही पाहिजे। बरोबर। सविस्तर चर्चा केल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।